मित्र हो, आपल्या महाराष्ट्राला एक गौरवशाली असा इतिहास लाभलेला आहे. खूप मोठी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. खूप वैभवशाली इतिहास घडवला आहे आपल्या महाराष्ट्रानं. अभिमानानं सांगावा असा आपला इतिहास आहे. पण अलीकडं इतिहासाशी अकारण छेडछाड करण्याचे उद्योग वाढीला लागलेले आहेत. त्या पाठीमागे अर्थातच अनेकांचा अनेक हेतू असतो, दुष्ट हेतू असतो, राजकीय डाव सुद्धा असतो. एकीकडे महाराष्ट्राचे दैवत असलेले शिवछत्रपतींचा अवमान होईल अशा घटना किंवा अशा प्रकारची विधानं राजकीय नेत्याकडून सातत्यानं होताना आपण पाहतो. संताप येतो संताप, पण यांना त्याची लाज सुद्धा वाटली आहे असं कधीही वाटत नाही. अहो, आता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा गौरवशाली इतिहासच पुसून टाकण्याचा लसता उद्योग शासनकर्त्याकडून होऊ लागले आहे. शालेय पुस्तकामधून अनेक शास्त्रज्ञ, त्यांची शोध, त्याचबरोबर संशोधनातील जागतिक मान्यता प्राप्त थिअरीज बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. मराठी शाळा तर काय हो, मराठी शाळा हळूहळू बंद केल्या जाऊ लागल्या आहेत. नुकतंच आता विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा याची आकडेवारी सांगितलेली आहे. आणि आता तर वैभवशाली इतिहासाच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. आधीच इतिहासाच्या बाबतीत अलीकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाद उपस्थित केले जातात आणि त्यातच आता इयत्ता 8वीच्या NCERTच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा गायब केला गेला आहे. पुस्तकातून हा नकाशा हटवले प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली गेलेली आहे. मराठा साम्राज्याच्या विस्तारासंदर्भात इयत्ता 8वीच्या NCERTच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्याच बरोबर राजस्थान आणि शिवाय उत्तर भारतातल्या मोठ्या भूभागाचा देखील समावेश केला गेलेला आहे. जयपूर, जोधपूर, उदयपूर इथल्या प्रमुख सत्ता मराठ्यांच्या अधिपत्याखाली होत्या. अर्थातच त्याचे ऐतिहासिक पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. पण तरीही राजकीय दबाव, राजकीय हस्तक्षेप यामुळे मराठा साम्राज्याच्या या विस्तारातून राजस्थानचा भाग वगळून तो पुस्तकात छापला गेला आहे. कशासाठी चाललेत हे उद्योग? राजस्थानातील राजपुताना घराण्याच्या दबावापोटी हा नकाशा काढण्यात आल्याचा आरोप नागपूरचे मधोजी भोसले यांनी केलेला आहे. मधोजी भोसले यांनी शाळेच्या पुस्तकातून मराठ्यांचा इतिहास वगळल्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली, पत्र लिहून तक्रार केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी याबाबत एक पत्र दिलेलं आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे, त्याचबरोबर NCERTला सुद्धा या संदर्भाने त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. या सगळ्या नसत्या उठाठेवीचा किंवा मग या काही दुष्ट हेतूचा जे काय असेल ते, पण या मधोजी भोसले यांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये आपला निषेध सुद्धा नोंदवला. महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ठोस भूमिका मांडून केंद्र आणि NCERTकडे या विषयाचा पाठपुरावा करावा. इतिहास वगळण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. मराठ्यांचा इतिहास हा देशाचा कणा आहे आणि तो वाकवण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने याची दखल महाराष्ट्र सरकारनं घ्यावी आणि पाठपुरावा करावा अशी मागणी सुद्धा या भोसले यांनी केली आहे. हे मधोजी भोसले म्हणतात, महाराष्ट्राच्या तेजस्वी मराठा इतिहासाची गळचेपी सुरू आहे. मराठा साम्राज्याचा ध्वज पुस्तकातल्या कागदावरच राहील, तो मातीच्या कणाकणामध्ये आहे. त्यामुळं राजस्थानसह मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा नकाशा जसाच्या तसा पुस्तकामध्ये छापावा. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार हा अटक ते कटक पर्यंत होता. राजस्थानमधून गेल्याशिवाय हा भूभाग कटक पर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे राजस्थानच नाही तर बंगालचा भागही मराठा साम्राज्याचा होता, त्याचाही समावेश पुस्तकामध्ये करावा. राजपुताना घराण्याने कुठेतरी मोगलासोबत केलेला व्यवहार चालतो, मात्र मराठ्यांचं राज्य का नाही चालत असा थेट सवाल या मधोजी भोसले यांनी केला. जर राजपूत घराणं एकत्र येऊन अशा पद्धतीची कृती करत असेल तर आम्ही मराठी लोक एकत्र येऊन
तीव्र आंदोलन करू आणि हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल हे आम्ही आता सांगणारही नाही, असा रोखठोक आणि म्हणाल तर तितका सणसणीत सुद्धा एक इशारा या मुधोजी भोसले यांनी या शासनकर्त्यांना दिलेला आहे. त्यामुळे बघा, इतिहासाचा वाद हा आणखी एकदा पुन्हा हा नव्यानं भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या पिढीला योग्य इतिहास शिकवण्याची जबाबदारी तशी शासनाची. शासनाकडे एवढी मोठी जबाबदारी असताना इतिहासाची मोडतोड आणि छेडछाड असे प्रकार या शासनाकडूनच होत असतील तर ते निश्चित अनाकलनीय आहे. काय आहे यामागे धूर्त खेळी? सगळा इतिहास पुसून टाकायचा आहे की काय? अहो, इतिहास वाचवा म्हणून सुद्धा आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ही बाब लाजिरवाणी नाही का हो? शिवाय हे सगळे उद्योग करण्यापाठीमागे या शासनकर्त्याची नक्की भूमिका काय आहे? आपल्या वैभवशाली इतिहासाला हे शासनकर्ते नक्की कुठं घेऊन निघालेले आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्या मागच्या पिढ्या जो इतिहास शिकले तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीमध्ये कदाचित असणार सुद्धा नाही. नव्हे, त्याची सुरुवात अशा पद्धतीने झाली असं म्हटलं तर तेही वावगं ठरू नये. अरे पण कशासाठी हे सगळं? इतिहासाची छेडछाड कशाला? इतिहासाची मोडतोड कशाला? कशासाठी हा चोरट्या मार्गाचा उद्योग सुरू आहे? काय आहे या पाठीमागं? कोणाचा तरी काहीतरी हेतू असल्याशिवाय अकारणपणे असं इतिहासाला हात घालून नकाशे गायब कर, इतिहास गायब कर, मराठा साम्राज्याला अपंग करण्याचा प्रयत्न कर, किंवा शौर्याचा एवढा मोठा इतिहास कमकुवत करण्याचा हा उद्योग नक्की कशासाठी केला जात असेल? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय म्हणाले या सगळ्या इतिहासाच्या मोडतोडीबद्दल? जरूर व्यक्त व्हा मित्रांनो. व्यक्त होणं गरजेचंच आहे म्हणून व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.